मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे लेकींचं झाड लावलं। महाराष्ट्रातील या अनोख्या उपक्रमाचा एसबीएन मराठीचे प्रतिनिधी सुनील जवंजा यांचा हा स्पेशल रिपोर्ट। माझ्या माहेराची वाट वाटेवर हिरवाई, उन्हामध्ये रापलेल्या मना सावली देई या कवितेच्या ओळी माहेरला जाणाऱ्या हिरव्या वाटेचं महत्त्व स्पष्ट करतात। सासरी नांदणाऱ्या मुलीला सगळ्यात जास्त ओढ असते ती नागपंचमीच्या सणाला माहेरी जाण्याची। माझ्या भावाने अंगणातील झाडाला झोका बांधला असेल, तो माझ्या वाटेवर डोळे लावून बसला असेल, अशा नात्यातील ओढीने माहेरी आलेली हीच लाडकी लेक कायम आपल्या समोर असावी म्हणून तिच्या नावाने झाड लावण्याची संकल्पना सुरेश पवार यांनी लोकांसमोर आणली। माहेर सोडून सासरी गेलेल्या आपल्या लाडक्या लेकींची चिरंतर आठवण जपली जावी म्हणून नागपंचमी सणाचं औचित्य साधून मंगळवेढा तालुक्यातील मरवड्यातील ग्रामस्थांनी झाडापानापुलात लपल्या लेकींच्या आठवणी हा उपक्रम राबवला आहे। लेकीच्या नावाचं झाड भावनिक नात्याने जपलं जाईलच, सोबत गावही हिरवगार होईल। महाराष्ट्रात आदर्श ठरणाऱ्या माझ्या लेकींचं झाड या संकल्पनेत सासरी असणाऱ्या लेकींना पत्र पाठवून बोलावण्यात आलं होतं। मी जेव्हा माहेरून सासरी लग्न होऊन जाईन तेव्हा मी जेव्हा परत इथे सणाला येईन तेव्हा माझ्या नावाचं एक झाड मला इथे दिसणार आहे आणि ते झाड माझ्या संदर्भातल्या सर्व आठवणी जपणार आहे। नागपंचमीच्या निमित्तानं माझ्या माहेरी पत्र पाठवून बोलवण्यात आलं आणि छत्रपती परिवारानं पण कळवलेलं होतं पंचमीच्या दिवशी लेकीचं झाड लावण्यात येणार आहे आणि आपली माहेरी गेल्यानंतर आठवण राहावी या विचारानं ग्रामपंचायतीनं हा हरित क्रांतीचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो शालेय विद्यार्थिनींच्या नावानं झाड आज या ठिकाणी लावलंय। त्याचबरोबर नागपंचमी सणाच्या निमित्तानं ज्या लेकी आमच्या सासरी सुखानं नांदतायत त्यांनाही आम्ही निमंत्रित केलेलं होतं आणि अशाही लेकींच्या नावानं आज या ठिकाणी झाड लावलंय। झाडाच्या संगोपनासाठी आणि संरक्षणासाठी जो ट्री गार्ड बसवलाय त्याच्यावरती सासरवाशीन लेकीच्या सासर आणि माहेरचा दोन्हीचा उल्लेख केलाय।